नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री निमित्त सांगली शहरातील महादेव मंदिर व समाजामार्फत संपन्न होणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा। नमस्कार, माझं विनायक जाधव। आपण श्री संगमेश्वर मंदिर श्री क्षेत्र हरिपूरमध्ये शिवरात्रीनिमित्त आला आणि इथे आता शिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे जे आयोजन आहे ते सकाळी शिवरात्री दिवशी पहाटे ते 2 वाजता हा अभिषेक होईल। त्यानंतर 4:30 वाजता काकड आरती होईल आणि श्रींची त्यावेळेला पूजा बांधली। त्याचबरोबर 10 वाजता सकाळी 10 वाजता रुद्राभिषेक होईल आणि त्यानंतर 10 ते 12 हे अभिषेकाचं टायमिंग आहे। त्यानंतर 12 वाजता श्रींच्या लिंगावरती मूर्तीवरती रुद्राक्षांची महापूजा बांधण्यात येईल आणि ती पूजा संध्याकाळपर्यंत असेल। त्याचबरोबर इथं मंदिरामध्ये शिवपार्वती विवाह सोहळ्याची महापूजा ही गुरु समाजाकडून मानली जाते आणि त्याचबरोबर संध्याकाळी 7:30 वाजता श्रींची आरती असेल। 7:30 ते 8 आरती झाल्यानंतर 8 ते परत 9:30 पर्यंत भक्ती गायनाचा सुद्धा कार्यक्रम आहे। त्यानंतर 9:30 वाजता भव्य असा पालखी सोहळा हे आपल्या पूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये केला जातो आणि 9:30 ते 11:30 पर्यंत हा पालखी सोहळा असतो। सांगलीची सुद्धा एक पालखी येते मंदिरात संगमेश्वरांची आणि आता जे पालखी अशा दोन्ही पालखींचा हा पालखी सोहळा असतो। त्याचबरोबर 10:30 नंतर आपल्या इथं उसळ जागेचे विविध असे अभिषेक हे आपल्या लिंगावरती केले जाईल आणि त्यानंतर रात्री जे 12 नंतर निश्चित कालाच्या ज्या टायमिंगमध्ये परत मंदिर हे दर्शनासाठी आपल्या भाविकांसाठी हे खुलं असते। त्याचबरोबर मंदिर प्रशासनाकडून ग्रामपंचायतीकडून आणि संगमेश्वर देवस्थान कमिटी संगमेश्वर पालखी मंडळ व आरती मंडळ यांच्याकडून इथं मंडपाची प्राथमिक सर्व सोयींची अशी उपलब्धता केलेली आहे। त्याचबरोबर नैसर्गिक कक्षा सुद्धा उपलब्ध केलेली आहे। भाविक कुठल्या गावातून येतात? इथे जे भाविक वगैरे जे येतात ते सर्व सांगलीच्या आसपासच्या परिसरात येतात, कोल्हापूर जिल्ह्यात येतात, सातारा जिल्ह्यात येतात, काही भाविक कर्नाटकामधून सुद्धा येतात आणि त्यानंतर आता ही सगळ्या गोष्टी महाशिवरात्री झाल्यानंतर रविवारी पाकाळी पूजा असते। मग त्यावेळेला सुद्धा 12 वाजता महाप्रसाद असते। सर्व भाविकांना एक आव्हान आहे की जास्तीत जास्त लोकांनी येऊन मंदिराच्या प्रशासनामध्ये येऊन मंदिराच्या परिसरामध्ये दर्शनाचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आणि अभिषेक किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा लाभ घ्यायचा। नमस्कार, महादेव मंदिर येथे जे काही कार्यक्रम होणार आहेत त्याबद्दल मी थोडीशी माहिती देतो तुम्हाला। दिनांक 25पर्यंत का आपल्या इथं शीललामृत पारायण होणार आहे। याशिवाय मनमोहन स्वामी कृत लिखित असलेलं परमरहस्य या ग्रंथाचं देखील वाचन होणार आहे। या ग्रंथामध्ये मनमोहन स्वामींनी खूप चांगलं प्रसाद महादेवाकडे मागितलेलं आहे की जे जे अमंगल या भुवनी तेथे लोपो शूलपाणी सुमंगल भाव या जनी उपजो सदा वाढो लोकी सदाचार सद्विद्येचा भडीमार हो सर्वत्र साचार हाची प्रसाद आवडे। देवा, जगाचं सर्व कल्याण व्हावं अशी मागणी त्यांनी शंभो महादेवाकडे केलेली आहे आणि त्या ग्रंथाचं पारायण देखील आपल्या इथं चालणार आहे। तर ज्या भक्तांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आवर्जून आमच्या मंदिरात यावं। याशिवाय दिनांक 26ला बुधवारी महाशिवरात्री निमित्त पहाटे 4 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत अभिषेक चालणार आहेत, त्याचाही लाभ सर्वांनी घ्यावा। याशिवाय रात्री 11 ते 2:30 अतिशय सुंदर कार्यक्रम आमच्या मंदिरात असतो। भर रात्री ज्याला आपण महाशिवरात्री म्हणतो ती रात्रीच असते आणि त्याप्रमाणे तेथे फार मोठा अभिषेक तर होतो। याशिवाय ध्यानाची क्रिया फार मोठी, ज्याला आजकाल मेडिटेशन हा शब्द प्रचलित होत आहे, तर ते ध्यानाची फार मोठी प्रक्रिया आमच्या इथं चालते, त्याचाही लाभ सर्वांनी घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। नमस्कार, मी दत्तात्रय बाळासाहेब यादव, अभयनगर सांगली। आमचं शिवशक्ती क्रीडा मंडळ म्हणून आमचं अभयनगरमध्ये आहे। गेले 25 ते 27 वर्ष झालं आमच्या इथं मंदिर छोटंच होतं, ते मंदिर आता आम्ही मोठ्या प्रमाणात वाढवलं। आता आमच्या इथं बुधवारी शिवरात्रीनिमित्त सकाळी देवाची महापूजा होईल। पूजा झाल्यानंतर दिवसभर भाविकांसाठी मंदिर खुलं राहतं। दुपारी वगैरे लेडीजचा भजन मंडळाचा कार्यक्रम होतो। संध्याकाळी आपले इथं असणारे हे म्हणायचं मारवाडी लोकांचा एक भजनाचा कार्यक्रम असतो, तो जवळजवळ रात्री आमचा 12-1 पर्यंत चालतो। त्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर आमच्या इथं जेवणाचं लगेच सुरुवात होते। रात्रीचं आमची चूल पेटवतो आणि
आपल्याकडे असतं खिरीचं जेवण. शंकराला खिरीचा प्रसाद जास्त हे असतो म्हणून आम्ही खिरीच करतो. गेली 25 वर्ष झाला आमचा प्रसाद चालूच आहे. पण सुरुवातीला थोडा थोडा प्रमाणात होता. आता कमीत कमी 4 ते 5 हजार लोक आमच्या इथं जेवतात. आणि याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावाच. आणि आमच्या इथं जवळजवळ अभयनगर, लक्ष्मी मंदिर, परत संजयनगर, इकडे रामनवीन कॉलनी, शिंदेमाळा, इकडून सगळीकडून लोक इथं महाप्रसादाला किंवा आमच्या मंदिराला दर्शनासाठी येतात. आणि जवळजवळ आता आमच्या मंदिराला 27 वर्ष पूर्ण झाली. आणि त्याच्या आधीपासून छोटं मंदिर होतं, त्याचं मोठं झालं आहे. आता तुम्ही बघू शकता इथं गाडगेदादांच्या फंडातून, त्याच्यातून कंपाऊंड वॉलचं वगैरे काम, परत आमचं ह्याचं कमानीचं काम सगळं पूर्ण झालेलं आहे. आता इथं आल्यानंतर पुन्हाही आले तर त्यांना एक समाधान वाटतं की बाबा इथं आपण मंदिरात आलो. ह्याच्या आधी पूर्वी एवढं समाधान नव्हतं, पण आता एकदम समाधान मस्त वाटतं. लोकसंदेश न्यूज मांडणार आता सत्याची बाजू. महाराष्ट्रातील 36 जिल्हे, शहर, तालुका आणि गावांची दखल घेणार लोकसंदेश न्यूज चॅनल. आजच आमच्या लोकसंदेश न्यूज चॅनलच्या ऑफिशियल व्हॉट्सॲप नंबरवरती मेसेज करा 9696729898 वर. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.